हंडाभर पाण्यासाठी औसा तालुक्यातील महादेववाडीच्या लाडक्या बहिणींची वणवण काही थांबताना दिसत नाही। घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागत असून यामुळे पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र होताना दिसत आहेत। एकीकडे राज्य सरकार जलजीवन मिशन, जलयुक्त शिवार, हर घर नल अभियान राबवून पाणी प्रश्न कायमचा संपवण्यात असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे हंडाभर पाण्यासाठी लाडक्या बहिणींची वणवण होताना ग्रामीण भागातून दिसून येत आहे। औसा तालुक्यातील महादेववाडी गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात वणवण भटकावे लागत आहे, तरी देखील पाण्याची शाश्वती मिळत नाही। आता तर परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे, दरवर्षीच्या पाणी टंचाईमुळे गावातील मुलांचे लग्न जमत नाहीत। यामुळे गावकरी व सरकारच्या लाडक्या बहिणी प्रशासनाला कोणी पाणी देता का पाणी अशी आर्त विनवणी करताना दिसत आहेत। वेळेत पाणी टंचाईबाबत उपाययोजना केल्या नाहीत तर गावातील लोकांचे स्थलांतर होऊन गाव ओस पडतील अशी भीती आता लाडक्या बहिणी व्यक्त करत आहेत। आता 2 महिन्यापासून तर कसलंच नळाचं पाणी नाही। 2 महिन्याच्या अगोदर पण कधी तर 4 घागरी येत होतं। म्हणजे पाण्याचा प्रश्न तसं म्हणलं तर दिवाळी झाली की 1-2 महिन्यांनी चालूच होतो आमच्या इकडं। आणि जरच वर्षी ही परिस्थिती आहे, आम्हाला 1 ते 1.5 किलोमीटर चालत येऊन ह्या विहिरीचं पाणी घ्यावं लागतं। आणि पाणी घेत असताना मला एकटीला काढता येत नाही। आम्ही 2-4 बाया, 2-4 मुलं आणावं लागतात। ती पण मुलं आपल्या घरी नसले, माझ्या तर घरी मुलगा नाही, तर दुसऱ्याची मुलं आणावं लागतात, त्यांच्या पाया पडावं लागते, आम्हाला द्या एवढ्या 4 घागरी म्हणून। आणि मग आम्हाला 4 घागरी काढून घेऊन घरी जावं लागते। आणि 1 घागर इथून काढायला आम्हाला 10 मिनिट लागतात आणि घरी न्यायला 15 मिनिट लागतात। म्हणजे आम्हाला कमीत कमी 25 मिनिट 1 घागर न्यायला लागतो। अशी आमची परिस्थिती आहे। आम्ही घरचं काम करायचं कधी, पाणी भरायचं कधी, ना घर भागवण्यासाठी काम कधी करायचं हे आम्हाला पण समजना आणि ह्या प्रशासनाला तर समजतच नाही। 10-12 जणी जर आलो तर 10-12 घागरी भरतात आणि पुन्हा पाणी नसते। मग तेवढे जणी आम्ही घेऊन जावं लागते, काही जण रिकामं जावं लागतंय आणि पुन्हा अजून संध्याकाळपर्यंत आज जे जमल पाणी तेवढं घ्यायचं, संध्याकाळी पण तसंच। पुन्हा ते पाण्यासाठी आम्ही 4 वाजता उठतो। 4 वाजता उठून आम्ही उजडण्याच्या अगोदर तर ह्या विहिरीवर असतो पाण्याला। आणि ज्यांनी लवकर येतील त्यांना पाणी मिळतं, जे पाठी मागून येतील त्यांना तर पाणी मिळतच नाही। केलनी पहिलं एक बाऱ्या महाग असंच नव्हतं, तर टँकर चालू होतं, पण ती टँकर पण आता द्यायला कोण तयार नाही। आणि भोवताली आसपास कुठंच पाणी नाही। आता गावातल्या बोरला पाणी कुठे येतंय 4-4 घागरी तर त्यांचं कुटुंब भागतंय आणि ह्या इतर लोकांना कोण देतंय। आता कुठंच पाण्याचा काहीच प्रश्न तुटला गेला ह्या गावातून। बोरं बी मारल्यात, हिरी सरकारी पाडल्यात, हिरी बी का पाडव्या शिमग्यापासून बंद पडते। आता काहीच नाही, घागर नाही, बिकर नाही, काही नाही। आता चक पाणी सोडणारा गच बसलाय। पाण्याची हे गावात तलाठी मॅडम आलं, तिला विचारलो आता कुठून द्यायचं आम्ही पाणी म्हणले चक्तीनं। मग आता हे काय करेल ग्रामपंचायत, हा आणि ती सरपंच तर इकडे बघाय सुद्धा तयार नाही। ह्या गावाला माळावर गाव तर गाव, पुन्हा तिच्यात पाणी नाही। आणि ह्या भगास गावात लेख देऊन कुठं धर्माचं हो म्हणून तिथूनच मागायला चालल्या। येत्यात, नाश्ता करत्यात, खात्यात, पेत्यात जात्यात, सांगताव पुन्हा म्हणतात की तिकडेच गडप होत्यात। आता आम्ही काय सरकारलाच मागणी करावं लागते, काय तर त्यांना किव दया आली तर आम्ही जगलो, नाही तर आम्ही गाव सोडून जावं लागत। हा आता काय ह्या महादेवाच्या वस्तीत तर पाणी लागणार कुठं, मग आता करणार काय? माझं नाव अमोल अशोक बनसोडे। कारण गावातील एक 400 ते 400 जवळपास कुटुंब आहे, त्यामुळे इथं सर्वजण पाणी घेण्यासाठी आहेत आणि महिलांना पाणी काढायला भरपूर अडचण होती। त्यामुळे गावातले 4-5 मुलं येतात, खालून त्यांना पाणी काढून सर्वजण घेऊन जातात। अशी गावाची भरपूर कंडिशन परिस्थिती आहे।